3, 2, 1, bang. शासनाच्या धोरणानुसार लहान उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी गाव व शहरातील पतसंस्था आर्थिक वाहिनी ठरू शकतात. व्यवसाय सुरू करणाऱ्यांकडे कागदपत्रांची पूर्तता असेल तर त्यास पतसंस्था मदतीचा हात नक्की देते आणि त्यातून लहान व्यवसायाची प्रगती होत असते. त्यासाठी कर्जदारांनी पतसंस्थांकडे आपली पत कशी जोपासता येईल याचा अभ्यास केला पाहिजे, असे मत नाशिक येथील लेखाधिकारी मिर्झा गालिब अंजुम यांनी मांडले. सटाणा येथील बागलाण नागरी सहकारी पतसंस्थेच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मिर्झा गालिब अंजुम बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष फईम बशीर शेख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सटाणा मर्चंट बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास बागडे, हस्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक मनोज सूर्यवंशी उपस्थित होते. बागलाण नागरी पतसंस्थेने 20 वर्ष यशस्वीरित्या वाटचाल केली असून 21व्या वर्षात दमदारपणे पाऊल टाकले. त्यानिमित्त सभासदांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तांब्याचा हंडा भेटवस्तू स्वरूपात देण्यात आली. उपस्थित सभासद व कर्जदारांना मार्गदर्शन करताना लेखाधिकारी मिर्झा गालिब अंजुम म्हणालेत की पतसंस्था आणि बँका व्यवसाय उभारणीसाठी कर्ज देण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. त्यासाठी कर्जदाराला देखील पतसंस्था आणि बँकांच्या नियम व अटीनुसार कागदपत्रांची उपलब्धता करून ती बँकेत द्यायला हवीत. अपूर्ण कागदपत्र राहिली तर बँक अथवा पतसंस्थांना नियमांची चौकट ओलांडता येत नाही. कर्जदाराच्या पाठीशी व्यवसायाचे शिक्षण परिपूर्ण असेल तर त्यांना पतसंस्था किंवा बँक कर्ज पुरवठा करण्यास कटिबद्ध असतात. कर्जदाराने कर्जाची परतफेड निर्धारित वेळेमध्ये केल्यास त्या कर्जदाराची पत अबाधित राहते आणि पुढील अथवा वाढीव कर्ज मंजुरीसाठी जास्त कष्ट घेण्याची आवश्यकता कर्जदारास भासत नाही. शासनाच्या नियमांच्या चौकटीत राहून बागलाण नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांना कर्ज पुरवठा केला आहे आणि सभासदांनी देखील सुरळीत परतफेड केल्यामुळेच आज पतसंस्था 21व्या वर्षात पाऊल टाकीत असून भविष्यात पतसंस्थेचे रूपांतर बँकेत होईल असा विश्वास व्यक्त करून संचालक मंडळास भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पतसंस्थेच्या कामकाज करत असताना ज्या अडचणी येतात त्या सर्वांवर मात करून आपण टिकून आहोत या स्पर्धेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर आज तुमच्याशी चर्चा करताना 2 विशेष मुद्द्यांवरती मी बोलणार आहे. एक म्हणजे आर्थिक सक्षमता म्हणजे आपल्याला कशा प्रकारे आपल्याला आपल्या पायावरती उभं राहते. जिसे हम कहते हैं कि अपने पैरों पे खड़े रहना है. ये वर्ड का मतलब क्या होता है, एग्जॅक्टली काय याचा अर्थ काय होता, आपल्या पायावर उभं राहायचं म्हणजे काय, आपल्याला येणाऱ्या अडचणी कुठल्या आहे आणि व्यवसाय करताना पुढचे चॅलेंजेस आपल्या समोर काय काय येणाऱ्या युगात आणि पतसंस्थांसमोर काय चॅलेंज आहे याच्याविषयी थोडीशी चर्चा करू. बरेच लोक मला विचारत असतात, सर असं आम्ही ऐकलंय का कुठल्याही बँकेत गेल्यावरती खूप कागदपत्रांची आम्हाला मागणी होते, त्यामुळे आम्ही बँकेत जात नाही, आम्ही अकाउंट ऑपरेट करत नाही. तर याच्यातून काही सोल्युशन आपल्याला भेटेल का, जेणेकरून आपण आपला अकाउंट पण ऑपरेट करू, बँकिंग ट्रान्झॅक्शन पण करू, बँकेकडनं लोन पण घेऊ आणि इतर गव्हर्नमेंटच्या शासकीय योजनांचा देखील लाभ घेऊ शकतो. तर इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो समजून घ्यायचा आहे तो आहे, तर जर तुमचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट आहे तर येणाऱ्या काळात तुम्हाला पतसंस्था पण लोन देणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. येणाऱ्या काळात पतसंस्था देखील लोन देणार नाही. नियामक मंडळ असेल, 97वी घटना दुरुस्ती असेल, हे इतर विविध नियम जे ते पतसंस्थांवरती लादले जातात किंवा त्यांना लादले हा शब्द चुकीचा होईल, परंतु त्यांना त्यांचा फॉलो किंवा कंप्लायन्स करणं गरजेचं आहे. ती नियमाची किंवा काळाची गरज असल्यामुळे त्यांना त्याचा फॉलोअप करून सहकार खातं त्यांच्याकडनं ते करून घेते, ती खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला सभासद म्हणून काही गोष्टी ज्या समजून घ्यायच्या आहे, त्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे की आपल्याला आपले सगळे डॉक्युमेंट्स व्यवसाय करताना क्लिअर ठेवायचे आणि याला खूप वेळ लागत नाही. जेवढा वेळ आपण इतर काही गोष्टींना लागतो त्याच्यातून थोडा कमी करून हे समजून घेतलं तर ते आपण करू शकतो. हा पहिला मुद्दा.
दुसरा मुद्दा, शासकीय जे योजना आहेत ते आजपर्यंत पतसंस्थांना राबवण्याचा अधिकार नव्हता. शासकीय योजना म्हणजे कुठलं मुद्रा लोन असेल, मुद्रा लोनच्या व्यतिरिक्त कुठलेही गव्हर्नमेंटचं लोन असेल, खादी ग्राम उद्योगचं लोन असेल, अल्पसंख्याक लोन असेल, NMDFC कडून, ते सर्व देण्याचा अधिकार हा पतसंस्थांना अजून नव्हता. परंतु गव्हर्नमेंटचं येणाऱ्या काळात प्लॅनिंग आहे ते म्हणजे हे का मायक्रो फायनान्सिंग वरती आम्हाला भर द्यायचा आहे. मायक्रो फाइनेंसिंगचा अर्थ काय होतो, जो छोटे छोटे लोग हैं, जो लोग रास्ते के ऊपर मतलब कोई सेफ का ठेला लगा रहा है, सेफ भी बेच रहा है, कोई सेफ भी बेच रहा है, कोई छोटा सा काम कर रहा है, कोई किसी के यहाँ पे डेली वेजेस मतलब रोजंदारी जिसको बोलते हैं वो काम कर रहा है, वो लोगों को भी हमको लोन देना है. गवर्नमेंट का ये कहना है आने वाले टाइम में. अभी इसको जब मैं बात रखने जाता हूँ तो कई लोग मुझे साफ क्रिटिसाइज करते हैं कि वो देखो 5,000 करोड़ लेके भाग गया, 10,000 करोड़ लेके भाग गया. तो आप नेगेटिव चीज मत देखो, उसमें से जो पॉजिटिव वो देखो. वो चले गए जो लेके, उनके लिए आप कुछ कर सकते हैं क्या? कुछ नहीं कर सकते. तो उस पर आप डिस्कस मत करो, अपने को क्या मिलने वाला है उस पर फोकस करो. आने वाले टाइम पे वो हिसाब से आप करो, क्योंकि वो जो चले गए उसके लिए अंदर बहुत सारी टेक्निकल चीजें, उसके लिए कोई और सेशन में मैं बात करूंगा. उसके लिए थोड़ा आपको भी होमवर्क करके आना पड़ेगा. चले गए वो ऐसा नहीं रहता है, उसमें लीगल प्रोसेस भी कई सारी चीजें होती है. तो एग्जैक्टली वो उस तरह से काम नहीं होता है. तो इसमें हमें क्या समझना है कि आने वाले टाइम पे जो काम आज बैंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बैंक, इनके जरिए गवर्नमेंट कर रही है, गवर्नमेंट ये चाहता है कि पतसंस्था भी इतनी सक्षम हो कि हम उनके जरिए आप लोगों तक पहुंचे. इसलिए आने वाले टाइम में पतसंस्था को साहब ये रोल दिया जाएगा जिसको इंग्लिश में नोडल एजेंसी बोला जाता है. नोडल एजेंसी मतलब शासकीय योजना राबवण्यासाठी सरकारची यंत्रणा. तो आने वाले टाइम में ये होने वाला है. तो इसलिए पहले ये क्या कर रहे हैं, पतसंस्था को परफेक्ट बना रहे, इनको अलग अलग नियम लगा के इनको इतना परफेक्ट बना रहे क्या कोई भी लूप होल ना रहे. एक बार पतसंस्था का जो सिस्टम है वो परफेक्ट हो गया, इसके बाद में गव्हर्नमेंटच त्यांना सांगणार आहे वेगवेगळ्या योजना आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्ही त्या योजना इम्प्लीमेंट. तो ये एक बहुत इंपॉर्टेंट चीज है जो आप सब लोगों को भी समझनी है, पतसंस्था को भी समझनी है कि अपने को ये सब जब बेनिफिट लेने का टाइम आएगा, तब अगर आपके पास डॉक्यूमेंट नहीं है तो फिर आप तब वापस बोलेंगे कि मुझे गवर्नमेंट की तरफ से बेनिफिट नहीं मिल रहा. तो अपने को ये भी दोनों चीजें समझनी है. डॉक्यूमेंट पहले क्लियर रखने हैं सारे, और फिर पतसंस्था की भी जिम्मेदारी है कि लोगों को गाइड करें. तो आज 21वां वर्धापन दिन, जिसको अपन बोलेंगे 21वां वर्धापन जो है 21, एक तरह से 21वां साल लग रहा है, 21वां साल लग रहा है. बहुत बड़ी अचीवमेंट है. 21 साल तक पतसंस्था चली. कई लोग मुझे बोलते हैं कि सर आप आके ये बताइए कि भी मोबाइल के क्या क्या प्रॉब्लम्स हैं. तो मेरे हिसाब से मोबाइल का एक भी प्रॉब्लम नहीं. मोबाइल बहुत बढ़िया चीज़ है, उसको यूज़ करना है अपने को सही तरीके से, ये हमको सीखना पड़ेगा. तो अगर आपके फादर का, आपके पापा का, आपके अब्बा का कोई बिजनेस है, उसको आप टेक्नोलॉजी ऐड कीजिए और आप देखिए रिजल्ट क्या आता है. तो ये एक बहुत बड़ा वेंचर है आपके सामने, आपको कहीं जाने की जरूरत नहीं है. आने वाला टाइम आप लोगों का ही है. जो लोग बी टाउन जैसे सिटीज में रहते हैं, जैसे अभी मैं कलवन से बिलोंग करता हूँ, तो ये जो शहर है ना, कलवन, देवला, सटाना, चांदवड, मनमाड, ये जो शहर है ये लोगों का टाइम है. क्यों? क्योंकि ये लोगों को ग्राउंड रियलिटी पता है. ये लोग जो बिल्कुल खेड़ेगा उसके भी टच में, और जो शहर है उसके भी टच में. तो आपको आगे क्या है वो भी पता है, पीछे क्या ये भी पता है. तो ये लोगों के यहाँ से ऐसे बिजनेसमैन निकलने चाहिए जो आने वाले 10-20 साल के अंदर कुछ ऐसा नया बड़ा कुछ क्रिएट करेंगे. तो आखिर में मैं ये रिक्वेस्ट करना चाहूँगा, जितने भी मेरे यंग दोस्त बैठे हैं, ये टाइम आपका है, लेकिन ये टाइम को आप वेस्ट मत कीजिए. नए स्किल सीखने में टाइम इन्वेस्ट कीजिए. वेस्ट ना करते हुए इन्वेस्ट कीजिए नए स्किल सीखने में. रोज एक नया स्किल ऐड कीजिए. आपको इंग्लिश लैंग्वेज इंप्रूव करना, इंग्लिश के लिए आप रोज 2 वीडियो देखिए. आप कोई भी चीज़ का प्रॉब्लम आ रहा है तो आप ऑनलाइन सीखिए और लोगों से डिस्कशन करते रहिए. जितना आप ज़्यादा पॉजिटिव डिस्कशन करेंगे उतना आएगा. पॉलिटिक्स से दूर रहिए, आपका टाइम जो है वो अच्छी चीज़ों में इन्वेस्ट होगा. बागलाण नागरी सहकारी पतसंस्थेच्या 21व्या वर्धापन दिन कार्यक्रमास आलेल्या पाहुण्यांचे स्वागत पतसंस्थेचे संस्थापक फहीम शेख यांनी केले. तर जे सभासद हजर नसतील त्यांनी आपली भेटवस्तू KYC करून पतसंस्थेच्या कार्यालयातून घेऊन जाण्याचेही आवाहन त्यांनी केले. 21 साल के अंदर हम अपनी पतसंस्था एक कदम रख चुकी है. ये कोई सादी और मामूली बात नहीं है. ये बहुत बड़ी अचीवमेंट है हमारे लिए, हमारी कौम के लिए, कि हमने 20 साल मुकम्मल करने के बाद में 21वें साल में हम पदार्पण कर रहे हैं. और ये एक माइनॉरिटी की संस्था, उसमें मुस्लिम संस्था चलाना नॉट अ जोक. ये बहुत बड़ा अचीवमेंट है. इसके वास्ते हमने सोचे कि 21वां साल लग रहा है हमारी पद संस्था को, तो आप सब लोगों को यहाँ पे बुलाया जाए. उसमें से चंद हमारे जो सभासद हैं
हमारे संघ मेंबर है उनको उनके हाथ से कुछ जो अपने ये जो तोहफा दे रहे, तो ये एक तो सेशन था फोटो का, इंशाल्लाह वो हो गया। बाकी के जो सभासद है, जो सभासदों ने यहाँ पर KYC अगर नहीं किया है तो कर ले, जिनका है तो वो कल आए इंशाल्लाह, या प्रोग्राम होने के बाद में यहाँ पर अपना अपना आइडेंटिटी कार्ड वगैरह बता के अपनी अपनी चीज़ लेके जाए। यहाँ पे एक रजिस्टर मेंटेन होगा, रजिस्टर के अंदर आप लोगों ने ली, उसकी सही होगी, सही होने के बाद में आपको चीज़ दिए जाएंगी। तो आप लोग सब आए, इसके लिए मैं फिर से एक बार आप सब लोगों का शुक्रिया अदा करता हूँ। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा व्यवस्थापक अशोक वसईकर यांनी केले। कार्यक्रमास चेअरमन सादिक मंसुरी, व्हाईस चेअरमन यासिन शेख, संचालक जावेद तांबोळी, आदिफ शेख, फकीर मंसुरी, निशान शेख, खलील शेख, शाहीन शेख, स्वीकृत संचालिका शबाना शेख, सलमान शेख यांच्यासह सभासद, कर्जदार, ठेवीदार व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। आईन